तर नमस्कार मैत्रिणी, मी फरजाना मुलांनी. तर हे 32 साईजची प्रिन्स कटोरी ब्लाऊज फिटिंग आहे. तर मी हे पेपर असे टाकून घेतलेले आहेत हे पहा. आणि आता ह्या ब्लाऊजवरून मी माप सांगते तुम्हाला. मी ऑलरेडी माप घेतलं होतं, पण आपल्या नवीन मैत्रिणींसाठी एकदा माप घेऊन दाखवते. हे पहा, अशा प्रकारे आपण माप घ्यायचे. आता ह्याला लूज पाहिजे ब्लाऊज, 30 भरतोय तर मी 32 घेणार आहे. ह्या प्रकारे असं. तर ह्याची उंची वाढवायची आहे मला, पाठीमागील उंची. तर कशी घ्यायची आहे शॉर्टकटमध्ये, जास्त व्हिडिओ लॉंग करत नाही आहे आणि स्टिचिंगचा पण तुम्हाला दाखवणार आहे. तर उंची आहे 12.5, तर आपण 13.5 घेऊया उंची याची. बाहीची उंची आहे, ही बाही आहे हे पा 11 उंची आहे. बापरे. चला तर हे टाकून घेऊया आपण माप ह्याच्यावरती. तर अशा प्रकारे हे पहा, बरोबर माप झालेलं आहे. 12.5 तर मी 13.5 म्हणले तर मी 14 घेते, काही हरकत नाही. ओके. तर ह्या प्रकारे करून घेते मी. तर आपल्याला शोल्डर फक्त 2चाच टाकणार आहे, का तर असे लुकडी आहे मुलगी, त्याच्यामुळे जास्त आपल्याला शोल्डर नाही सोडायचा, का तर ते उतरतं ना ब्लाऊज. आता हे ब्लाऊज आखल्यानंतर नाही पहा किती मार्जिन राहतं. तर ह्या प्रकारे असे मार्जिन करून घ्यायची की जेणेकरून ब्लाऊज उचलू नये पाठीमागणे म्हणून. तर ही बाजू आता समानच घ्यायची आहे आपल्याला, बरोबर. अशा प्रकारे एक पट्टी जर लावायची असेल तर या प्रकारे तुम्ही मार्जिन करून घ्या. अशी मार्जिन करून घ्यायची आहे. आता हे माया पण भरपूर असल्यामुळे मी थोडी अशीच ह्या प्रकारे या साईडने मार्जिन करून घेते. अशा प्रकारे आता इथं जर एक पट्टी करायची आपल्याला, तर या प्रकारे आपण मार्जिन करून घेऊ. दहा भरते, तर मी इथून पट्टी जास्त लावणार आहे खाली उंची वाढवण्यासाठी. त्यामुळे ह्या प्रकारे याची बाही साईज टाकून घेते. अशा प्रकारे कटिंग करून घेऊ. वेळ माया घालवता फास्ट करूया आपण. आणि ब्लाऊजवरती पण मी कटिंग करून दाखवते तुम्हाला. बरेच आपल्या महिला किंवा नवीन लेडीज जे कोण पॅटर्न घेतले आहेत ते फार कन्फ्यूज झालेले आहेत. तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, हे पॅटर्न वापरा. परफेक्ट ब्लाऊज आहे. पेपर कटिंगचा वेळ वाचतो आपल्या, आणि जेणेकरून आपण लवकरात लवकर ब्लाऊज तयार करून कस्टमरला देऊ शकतो. कोणी कोणी अनुभव घेतलेला आहे त्यांनी मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून जे कोणी घेतलेलं आहे त्यांना प्रॉब्लेम झाले तर मी त्यांना पण हे सांगू शकेल की हे ताईंनी पण घेतले आहेत, तर पेपर पॅटर्न कसे बसलेत त्यांना. तर मी तर गळा पुढचा व्ही आकाराचा करणार आहे, तर मी आहे असंच ठेवणार आहे याच्यावरती. तर ब्लाऊज पीस कट करून घेते. तुम्हाला ह्याचा मी स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकते.
अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी ब्लाऊज पीसवरून ब्लाऊज अस्तरचं टाकलेलं आहे. तर आता हे कटिंग करून घेते. जरी कुठे तुम्हाला कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, जे तुम्हाला कुठे कमी जास्त करायचे आहेत किंवा कुठे चुकताय, तर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. अगदी कमी वेळात होणारी ब्लाऊज कटिंग आहे. ब्लाऊज पण स्टिचिंग करताना इतका सोप्या पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग होतो. कुठं घोळ येत नाही किंवा कुठे माया कमी पडत नाही, कसल्याच प्रकारे. हे मी झाली अगदी कमी वेळात ब्लाऊज कटिंग, अगदी सोप्या पद्धतीने, काहीच अडचण नाही याच्यामध्ये. चला तर तुम्हाला मी स्टिचिंगचा पण व्हिडिओ दाखवते. बाय सर्वांना.